तुला पूजा करायची असेल तर तू एकट्याने कर. हिला संगत घेऊन पूजा करायची नाही, हा माझा आदेश आहे असा समज. मग तुझा हा आदेश मला मान्य नाही असं समज. हे बघ, वाघमारे मला त्यांचा नवरा मानतात की नाही मला माहित नाही, पण मी अजून सुद्धा त्यांना माझी बायकोच मानतो आणि त्या हक्कानं मी आता त्यांच्यासोबत पूजा करू शकतो. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर? मग मी जर योग्य असेल तर मी ऐकतच आलोय आणि ऐकीन बी, पण आता तू जे काही सांगतेस ना त्यात अजिबात ऐकायचं नाही मला. या वाघमारे. दीदी फोन आलाय. हॅलो हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर मॅडम बोलताय का? इन्स्पेक्टर मॅडम, हो तुमच्या मदतीची लई गरज आहे. हो, एका पोरीवर काही टवाळ पोरं अत्याचार करायला कोणी बी मदतीला जाऊ शकत नाही. हो तुम्ही या आणि वाचवा त्या पोरीची इज्जत, लवकर या. कुठं घडतंय सगळं? हो ते नदीच्या पलीकडचं वावर आहे की तिथंच आहे. अहो पोरीची अवस्था भगवान. अहो मॅडम, मी गेलो त्यांच्या मदतीसाठी, पण मला मारलं बरं का. त्या पोरांनी चाकू चोरी काढली माझ्या माग. अहो लवकर या मॅडम, त्या पोरीच्या इब्रतीचा सवाल आहे. मी लगेच निघते, पोचते, अजिबात काळजी करू नका. हो लवकर या मॅडम, लवकर या मॅडम, लवकर. मॅडम बघतोय. वाघमारे थांबा. पूजा सोडून असं अचानक कुठे निघाला तुम्ही? सत्यात जावं लागेल मला. एका पोरीची इज्जत धोक्यात आहे. मला एका माणसाचा फोन आला होता, लगेच जावं लागेल मला. मंजू, मला माहिती आहे तू येशील, नक्की येशील. कोणीतरी संकटात आहे आणि तू धावत गेली नाही असं कधी घडलंच नाही. संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीची मदत करण्याचा स्वभाव आहे तुझा. ये मंजू, मी वाट बघतोय. मग आपण दोघं मिळून या होळीची जोडीनं पूजा करू. होळी रे होळी, पुरणाची पोळी, मंजू माझी चापेकळी. हा, होळी रे होळी, पुरणाची पोळी. इथं तर कुणीच नाही की. एक काम करा, इथं आजूबाजूला कुठतरी असतील, जाऊ पटकन बघा. नाही काय जयदेव दादा, मला त्रास वाटतंय. मुद्दामून मंजू वहिनीला कोणतरी फोन करून फसवत असणार आहे. हा जयदीप दादा, मला पण असंच वाटतंय बघा. कोणी बी नाही इथं. ठीक आहे, सत्यदादालाही सांगितलं पाहिजे. हा जयद्या बोल, पोचला त्या ठिकाणावर? अरे आम्ही पोहोचलो इथं, पण मंजू वहिनी जसं बोलल्या तसं कुठलीच कुणीच पोरं नाही तिथं. फक्त एक होळी रचून ठेवली कुणीतरी. अरे दादा काय विषय आहे हो? माहित नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही या परत. बरं ठीक आहे, आलो लगेच आलो. चला, दादाने बोलवले आपल्याला. बघितलं वाघमारे, हा सुद्धा त्याच माणसाचा ट्रॅप होता. त्यानंच तुम्हाला वेगळ्या नंबरवरनं फोन केला होता आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊन लगेच निघाला. हे बघा,
आता काळजी करू नका, सगळं सॉल्व्ह झालंय. चला पूजा करूया. मंजुरी 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 आली नाही तू. हं? चांगलं नाही केलं हे तू. दिस इज नॉट फेअर मंजुरी, दिस इज नॉट फेअर. काय झालं मंजू? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे ग. कामाचा फोन आला होता. मंजू सत्या चला आता पूजा करून घ्या दोघं. होय. घ्या पूजा करू. जयदेपन्ना पूजा सोडून कुठे गेलाय काय माहिती. वहिनी तो जर एका कामासाठी बाहेर गेलाय, येईल थोड्या वेळात. कुठे गेला तसे पूजा सोडून. सत्यदाचं काम होतं. या वेळेला कसलं काम? तुला काय करायचंय? बायकोला सांगण्यासारखं नाही होय तवा. अरे जय द्या, माझ्या बरोबर 7 फेरी घेतली तरी एकमेकांना वचन दिलीत आपण का एकमेकांशी खोटं बोलणार नाही, सगळं खरं खरं सांगू. होय काय? मग हे वचन दोघांना पण लागू होतं. बघा पुढं. ठीक आहे ठीक आहे. बाप मारे, तर चला बोलायचं. बलमा.